सायबर गुन्हेगारी व सोशल मीडियावरील आक्षेपार्ह बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना मोठे बळ मिळाले आहे. सायबर हॅकेथॉनमधून सोशल माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी मिळालेले टूल गरुड दृष्टी व सायबर लॅबचे मंगळवारी उद्घाटन झाले. सायबर पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जाऊन अफवा पसरवणे, हिंसाचाराला चिथावणी देणे, गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना देणे व राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणे असे प्रकार घडत आहे. अशा सायबर गुन्ह्याच्या तपासात मदत व्हावी व आक्षेपार्ह पोस्टवर बारीक नजर असावी यासाठी पोलिसांसाठी सायबर लॅब व सोशल मीडिया लॅब तयार करण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून डिजिटल पुरावे एकत्रित करण्यात मोठी मदत मिळणार आहे. सोशल मीडिया लॅब अंतर्गत गरुड दृष्टी सॉफ्टवेअर ॲपच्या मदतीने सोशल माध्यमावर वॉच ठेवण्यात येईल. यावेळी सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त लोहित मतानी, निकेतन कदम, महक स्वामी, शशिकांत सातव, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार प्रामुख्याने उपस्थित होते. आणि सध्या सोशल मीडियावर पोस्ट येतात आणि पोस्टच्या ओरिजिन किंवा त्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे, ह्युमनली इट बिकम्स लिटल डिफिकल्ट. मग याच्यासाठी आपल्याकडे जे टूल्स आहेत ते पण ॲडव्हान्स टूल्स पाहिजे. मग सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स जे सध्या आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचा वापर आपण वेगवेगळे कामासाठी करणार आहे. सोशल मीडियावर काय कोण पोस्ट करतोय त्याच्यात आपण कीवर्ड बेस्ड सर्च आपण करू शकतोय. तसेच आपण जे काही जर काही वेपन्स वगैरे किंवा इतर गोष्टी जर कोणी टाकली तर तेही आपण ऑटोमॅटिकली ते बघू शकतो. मग हे जे ज्याप्रमाणे याचे ॲडव्हान्स टूल्स आता मिळत आहे त्याचा फायदा आपल्याला पोलिसिंगमध्ये होणार आहे. एक ते कुठलीही गोष्ट होण्याची अगोदर जसं क्राईम आहे किंवा कॉम्युनल टेन्शन असली किंवा एखादे पॉलिटिकल व्यक्तीबद्दल कोणी काय लिहिलं तर ही सगळी गोष्ट जर आपल्याला आगाऊ माहिती मिळाली तर आपण त्याच्यावर कंट्रोल किंवा अंकुश आणू शकतोय. या दृष्टीने जर आपण पाहिलं तर याचा भरपूर फायदा आपल्याला होणार आहे.